छत्रपती संभाजीनगरमध्ये ओबीसी आरक्षण बचाव समिती आता आक्रमक झाली आहे। जिल्ह्यातील धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर ओबीसी बांधवांनी रास्ता रोको आंदोलन केलेलं आहे। जामखेड फाट्यावर ओबीसी आंदोलकांनी टायर पेटवलेला आहे। आंदोलनावेळी महामार्गावर काही काळ वाहतूक कोंडी झाली होती। तर आपण हे दृश्य पाहतोय, छत्रपती संभाजीनगरमध्ये ओबीसी आरक्षण बचाव समिती आक्रमक झाली आहे। जिल्ह्यातील धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर ओबीसी बांधवांनी रास्ता रोको केलेला आहे, आंदोलन केलेलं आहे। जामखेड फाट्यावर ओबीसी आंदोलक एकत्र आले होते, त्यांनी टायर सुद्धा पेटवून दिला। आंदोलनावेळी महामार्गावर काही काळ वाहतूक कोंडी झाली होती। आणखी एक महत्त्वाची बातमी, जालन्यामध्ये ओबीसी समाज आक्रमक झालेला आहे। काल रात्री धुळे सोलापूर महामार्गावर जामखेड फाटा येथे ओबीसी आंदोलकांनी रास्ता रोको आंदोलन केलं। टायर जाळून शासनाचा निषेध करण्यात आला। हाकेंच्या ओबीसी आरक्षण बचाव आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी हे आंदोलन करण्यात आलं। दरम्यान मराठा समाजाला आरक्षण देताना ओबीसीवर अन्याय होणार नाही याची काळजी सर्वांनी घेतली पाहिजे, अशी आपली भूमिका असल्याचं भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलंय। तर आपण हे दृश्य पाहतोय, लक्ष्मण हाके यांचं उपोषण सुरू आहे। तर जालन्यामध्येच आता ओबीसी समाज बांधव आक्रमक झालेले आहेत। त्यांनी रास्ता रोको केलेला आहे आणि त्याचबरोबर जोरदार घोषणाबाजी केलेली आहे। ही एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण पाहतोय साम टीव्हीच्या माध्यमातून। जालन्यामध्ये ओबीसी संघटना आक्रमक झालेल्या आहेत। धुळे सोलापूर महामार्गावर रास्ता रोको करण्यात आला, यावेळी टायर सुद्धा जाळण्यात आला। ओबीसी आरक्षण बचाव समितीनं हा निषेध नोंदवलेला आहे। रस्त्यावर टायर जाळत त्यांनी सरकारचा निषेध केलेला आहे। तर आपण हे दृश्य पाहतोय, रस्त्यावर टायर जाळत सरकारचा निषेध करण्यात आलेला आहे। लक्ष्मण हाके यांचं उपोषण सुरू आहे आणि त्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आता ओबीसी समाज रस्त्यावर उतरलेला आहे। ओबीसी समाजाच्या संघटना आक्रमक झालेल्या आहेत। मराठा समाजाला आरक्षण देताना आमच्या आरक्षणाला धक्का लागू नये अशी त्यांची मागणी आहे आणि त्यासाठी आता सर्व ओबीसी समाज आक्रमक झालाय। मराठा समाजाला आरक्षण देताना ओबीसीवर अन्याय होणार नाही याची काळजी सरकारने घेतली पाहिजे, याबद्दलची भूमिका पहिल्यापासून आमची आहे।